विकास ऑफिसला निघणार इतक्यातच त्याच्या आईने त्याला हाक मारली आणि म्हणाली, "विकास, कुणालच्या लग्नाला आता फक्त 10-12 दिवस उरलेत आणि तू अजूनही ऑफिसमधून सुट्टी घेतली नाही?" "अगं पण आई, अजून बराच वेळ आहे लग्नाला. 4-5 दिवस राहिले की घेईल सुट्टी. तसेही लग्नाची तयारी तर बऱ्यापैकी झालेली आहे. तू आणि गौरी स्वतः सगळी तयारी करत आहात. शिवाय बाबासुद्धा सगळ्या गोष्टीत जातीने लक्ष देत आहेत." विकास म्हणाला. "ते होईल रे, पण मला ना कुठल्याच गोष्टीत काहीच कमी ठेवायची नाही. सगळं काही परफेक्टच असायला हवं. म्हणून तू सुद्धा लवकरच सुट्टी घे," प्रमिलाताई म्हणाल्या. विकास नुसता मानेनेच हो म्हणाला आणि ऑफिसला जायला निघाला. इतक्यात गौरीने धावत पळत त्याच्यासाठी जेवणाचा डब्बा आणून दिला. तिला पाहून विकास म्हणाला, "अगं सावकाश, दिवसरात्र काम करते आहे. थोडा आराम पण करत जा. नाहीतर उगाच आजारी पडशील." "त्यात काय हो एवढं? आपल्या कुणाल भाऊजींचं लग्न म्हटल्यावर एवढं तर करायलाच हवं ना. सगळं कसं एकदम छान व्हायला हवं." गौरी हसून म्हणाली. विकासने टिफिन घेतला आणि ऑफिसला निघाला. पण मनात मात्र विचार सुरूच होता. कुणालच्या लग्नासाठी सगळेजण किती एक्साईट आहेत. अगदी एका एका समारंभासाठी खूप मेहनत घेतली जात आहे. त्याला ते दिवस आठवले, जेव्हा त्याने घरात त्याच्या आणि गौरीच्या विषयी सांगितलं होते. त्यावेळी घरातल्या सगळ्यांनी या दोघांच्या लग्नाला कडाडून विरोध केला होता. अनेक दिवस घरच्यांना म्हणून पाहिले, पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी विकासने घरच्यांना निक्षून सांगितले, की "आमच्या लग्नाला नाही म्हटलं तर आम्ही कोर्टात जाऊन लग्न करून येऊ." तेव्हा कुठे नाईलाजाने विकासच्या घरच्यांनी दोघांचे साध्या पद्धतीने लग्न लावून दिले होते. गौरी या घरची सून झाली, पण तिला कधीच घरच्यांनी मनापासून स्वीकारले नाही. गौरी दिवसरात्र घरातील काम करायची. गौरी घरात आल्यापासून प्रमिलाताईंनी कामवाल्या मावशींना कायमची सुट्टी दिली होती. गौरी हसत सगळ्यांसाठी राब राबायची. दिवसभर प्रमिलाताईच्या मागे पुढे आई आई करून फिरायची, पण त्या मात्र कधीच तिच्यावर खुश झाल्या नाहीत. तर आजवर कधीच गौरीने याबाबतीत विकासकडे तक्रार केली नव्हती. प्रमिलाताई तर नेहमीच गौरीला सुनावत राहायच्या की तिच्या बापाने चांगला मुलगा पाहून हे धोंड त्यांच्या गळ्यात बांधून दिली म्हणून. विकासला बऱ्याचदा प्रमिलाताईच्या बोलण्याचा राग यायचा, पण गौरी त्याला शांत राहायला सांगायची. आपलं आणि विकासचं लग्न झालंय आणि दोघेही सोबत आहोत या एका गोष्टीवरच खूप समाधानी होती. तिला खुश राहायला एवढेच कारण पुरेसं होतं. विकासला आठवत होतं की आई नेहमीच गौरीचा पाहुण्यांसमोर अपमान करते. "हिने माझ्या मुलाला प्रेमात फसवले आणि या घरची सून झाली." हे तर तिच्या रोजच्या वापरातील वाक्य झालेलं. पण जेव्हा कुणालने त्याच्या आणि वैशालीच्या प्रेम प्रकरणाबद्दल घरी सांगितले, तेव्हा त्यांच्या लग्नाला कोणीच विरोध केला नाही. उलट आई-बाबा स्वतःहून वैशालीच्या घरी गेले आणि तिला लग्नाची मागणी घातली. कुणालचे लग्न त्याच्या आवडीच्या मुलीबरोबर होत आहे. पण आई-बाबांच्या वागण्यातला फरक पाहून त्याला आश्चर्यसुद्धा होत होते. आई-बाबा प्रेमविवाहाच्या विरोधात नाहीत, तर मग त्यांनी अजूनपर्यंत गौरीला का स्वीकारले नाही? हा प्रश्न त्याला राहून राहून सतावत होता. पण तो काहीही बोलला नाही. लग्नाला 5-6 दिवस राहिले असतील, तेव्हा त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली. घरी लग्नाची जयंत तयारी सुरू होती. गौरी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत होती. प्रमिलाताईच्या सूचनेप्रमाणे सगळं करायची. लग्नातले सगळे समारंभ अगदी धूमधडाक्यात झाले. लग्नसुद्धा थाटामाटात पार पडले. वैशाली लहान सूनबाई म्हणून घरी आली. प्रमिलाताईंनी तिचे स्वागत मोठे धूमधडाक्यात केले. तिने घरी आल्यावर सगळ्यांना नमस्कार केला आणि ती गौरीजवळ जाऊन तिला नमस्कार करणार इतक्यात प्रमिलाताई म्हणाल्या, "तिला नमस्कार करायची काही गरज नाही. एवढे काही मोठे काम केलेले नाही तिने आयुष्यात." हे ऐकून सगळेच नातेवाईक गौरीकडे उपहासाने पाहू लागले. गौरी तिथेच एका जागी अवघडून उभी होती. विकासला मात्र सहन झाले नाही. तो प्रमिलाताईंना म्हणाला, "का गौरीला का नाही करायचा नमस्कार? आणखी काय करणे अपेक्षित आहे तुला?" विकास असे काही बोलेल असे प्रमिलाताईंना अजिबात वाटले नव्हते. गौरीने विकासला डोळ्यांनी काहीही न बोलण्याची विनंती केली आणि तिची नजर पाहून विकास तेवढ्यापुरता गप्प बसला. पण सगळं काही आटोपल्यावर तो प्रमिलाताईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, "आई, गौरीने काय नाही केलं ग आपल्या घरासाठी? दिवसरात्र न थकता काम करते. तुझा एकही शब्द खाली पडू देत नाही. कधीही कुठलीही तक्रार करत नाही. लग्नाच्या सगळ्या तयाऱ्या केल्या तिने, तरीही तू सतत
सगळ्यांसमोर तिला घालून पाडून बोलत असते. असे का करतेस तू आई? अच्छा, बायकोने चांगलं शिकवलं तुला बोलायला. खाली मुंडी अन पाताळ धुंडी कुठली? माझ्या विरोधात कान भरले माझ्या मुलाचे, प्रमिलाताई फणकाराने बोलल्या. तिने मला काहीही सांगितलं नाही आई. इतक्या दिवसांपासून मी स्वतः बघतोय ना. आजही तू सगळ्या नातेवाईकांसमोर आणि नव्या नवरीसमोर तिला अशी वागणूक दिलीस. आज तू अशी वागलीस तर उद्या वैशाली सुद्धा तिला मान देणार नाही. विकास कळवळून बोलत होता. आणखी कोणता मान हवाय तिला? अजून सून करून घेतलं तेवढं पुरेसं नाही का तिला? प्रमिलाताई म्हणाल्या. पण तू तिला कधीच या घरची सून म्हणून मनापासून स्वीकारलं नाहीस. आज मला जाणून घ्यायचं याचं कारण. तू म्हणाली होतीस की तुला प्रेमविवाह मान्य नाही आणि मी आतापर्यंत समजत होतो की आम्ही प्रेमविवाह केला म्हणून तू तिला आजवर स्वीकारू शकली नाहीस. पण कुणालने सुद्धा प्रेमविवाह केलाय ना. तू तर त्याला अजिबात विरोध केला नाहीस. खुल्या मनाने स्वीकारले तू त्यांना. स्वतः जाऊन वैशालीला लग्नाची मागणी घालून आलीस. मग आजवर गौरीला का नाही स्वीकारू शकलीस? विकासने प्रमिलाताईंना कारण विचारले. गौरी आणि वैशालीची बरोबरीच होऊ शकत नाही. कुठे वैशाली श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आणि कुठे ती गौरी गरीब घरची 4 बहिणीपैकी एक. इतकं चांगलं लग्न करायची त्यांच्या बापाची लायकी तरी होती का? म्हणून फसवलं त्यांनी तुला. तू तर तिच्या नादी लागून चुकला. पण कुणालने मात्र चांगल्या घरातील मुलगी पसंत केली म्हणून त्या दोघींची बरोबरी होणे शक्य नाही. प्रमिलाताईचे ते बोलणे ऐकून विकास थक्क झाला. त्याला आजवर वाटत होते की आईला प्रेमविवाह मान्य नाही म्हणून आईने गौरीचा स्वीकार केलेला नाही. पण आज त्याला नव्याने कळले होते की आईच्या नाराजी मागचे कारण प्रेमविवाह नसून गौरीचे गरीब घरातील मुलगी असणे होते. आई असा विचार करते हे ऐकून विकासला धक्काच बसला. तो प्रमिलाताईंना म्हणाला, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते त्यांनी प्रेम करू नये का आई? आणि चांगलं आणि वाईट हे यावरून कसं ठरेल? फक्त तिचे वडील श्रीमंत नाही या एका निष्कर्षावरून तिच्या सगळ्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे का? आणि आपल्या घरी सगळं काही असताना आपण काय या गोष्टीचा विचार करावा? कारण समाजात आपलं काहीतरी स्टेटस असतं आणि त्यानुसार नातेसंबंध जोडले तरच ते मान्य होतात. आणि प्रेम आणि चांगुलपणा यांचं काहीच मोल नसतं का? ह्या सगळ्या गोष्टी फक्त बोलायला चांगल्या वाटतात, खऱ्या आयुष्यात नाही. विकासने प्रमिलाताईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या मात्र आपल्या विचारांवर ठाम होत्या आणि त्यावरून त्या गौरीचा कधीच मनापासून स्वीकार करू शकणार नाही याची जाणीव विकासला झाली. गौरीला आईने का स्वीकारले नाही याचे खरे कारण जर समजले तर तिला खूप वाईट वाटेल. म्हणून विकासने गौरीला हे कधीच सांगितले नाही. वैशाली घरी आल्यापासून आई दिवसरात्र तिची स्तुती करायची. घरातील सगळी कामे गौरी करायची आणि प्रमिलाताई पाहुण्यांसमोर सगळं क्रेडिट वैशालीला द्यायच्या. घरात काही चांगलं झालं की वैशालीचा पायगुण आहे असं म्हणायच्या आणि वाईट घडलं की गौरीचा पायगुण आहे असं म्हणायच्या. प्रमिलाताईच्या या वागण्यामुळे आता वैशाली सुद्धा गौरीशी नीट बोलत नव्हती. आईचे गौरीबाबत असलेले मत कधीच बदलणार नाही हे ओळखून विकासने गौरीसोबत वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःची बदली दुसऱ्या शहरात करून घेतली. त्यानंतर गौरी आणि विकास दोघेही दुसरीकडे राहायला गेले. गौरीच्या चांगुलपणाची जाणीव न झालेल्या प्रमिलाताईंना आधी गौरी दूर जाण्याने काही फरक पडला नव्हता, पण गौरी गेल्यावर त्यांना तिची किंमत कळून चुकली होती. वैशाली सुद्धा आता घरच्या कामांमध्ये लक्ष द्यायची नाही. शेवटी घरकामासाठी आधी येणाऱ्या मावशींना पुन्हा बोलवावे लागले, पण त्या कामांमध्ये मायेचा ओलावा अजिबात नव्हता. सुखदुःखात साथ देणाऱ्या गौरीची अवहेलना केल्याबद्दल आता प्रमिलाताईंना मनापासून वाईट वाटत होते आणि त्यांनी तसे विकासजवळ कबूल सुद्धा केले. पण ही जाणीव व्हायला देखील खूप उशीर झाला होता, कारण तोपर्यंत गौरी दुसरीकडे राहायला निघून गेली होती. पण जेव्हा जेव्हा गौरी आणि विकास सुट्ट्यांमध्ये घरी यायचे तेव्हा तेव्हा प्रमिलाताई गौरीचा लाड करायच्या. त्यांचा हा बदललेला स्वभाव पाहून गौरीला खूप आनंद झाला होता. विकास मात्र त्याच्या वेगळं राहण्याच्या निर्णयावर समाधानी होता, कारण त्यामुळे त्याच्या आईला गौरीची किंमत समजली होती.